महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझा रामराम. खरं तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आता जात पात धर्मभेद सगळं सोडून मंगेश साबळे शिलोड येथे आज 8वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या बाजूने उभं टाकलं पाहिजे. आपल्याला जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने आपण मदत केली पाहिजे. जर आपण सोशल मीडिया चालू असतं तर आपण एक पोस्ट शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांच्या लढाईसाठी केली पाहिजे. जर आपण आसपासच्या गावातील असेल त्याने मंगेश साबळेला जाऊन जाहीर पाठिंबा दिला पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं आता जागा झाला पाहिजे. आम्ही शेतकऱ्याकडे हेक्टरी 50,000 मागतोय, म्हणजे शेतकऱ्याकडे जे आमची रक्कम जमा आहे ती आम्ही मागतो आहे. जर आपण विचार केला, साधारण एकाचा शेतकरी गेले वर्षी जवळपास एकरी 10 क्विंटल सोयाबीन झालं तर 3,000 रुपयानं आम्हाला कापल्या गेलं, म्हणजे एकरी 30,000 रुपये जमा आमच्या शासनाकडे आहेत. विचार करा, शासनानं जे आमच्याकडून घेतलंय ते आम्ही परत मागतोय, हे आमचा गुन्हा नाही. आता शेतकऱ्याच्या पोरानं इथल्या आमदारा खासदाराच्या पाठीमागे फिरण्यापेक्षा जे आमच्या शेतकऱ्यासाठी लढतोय त्या पोरांच्या पाठीमागे उभं टाकलं पाहिजे. मंगेश साबळे सारखा माणूस, निस्वार्थ माणूस आज उभा आहे, त्यांच्या पाठीमागे आम्ही गेलं पाहिजे. कारण आज आपली ही हक्काची लढाई, हा मंगेश साबळे स्वतःचं आज विचार केला 8वा दिवस आहे, पोटात अन्नाचा कणही नाही, अशा माणसाच्या पाठीमागे राहायला काय हरकत आहे. तरी सर्व शेतकऱ्याच्या पोरानं आपले हेवे द्यावे राजकारण सगळं बाजूला सोडून मंगेश साबळे यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या हक्काची लढाई आपण पूर्ण केली पाहिजे. खरं तर आज इथल्या आमदाराला खासदारांना स्वतः भ्रष्टाचार करतानाही काही लाजा वाटत नाहीत, पण शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की यांची दातखिळी बसते, यांना माहीत आहे. कारण आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना लुटलेलं आहे, यांना परत द्यावं कसं, म्हणजे आपल्याला लुटलेलं यांना परत देऊ शकत नाहीत. मग विचार करा, शेतकऱ्याच्या पोरांनो, आता आपल्याला हातात रुमणे घ्यावं लागेल आणि यांच्या गांडीवर रट्ट्या दिल्याशिवाय हे शांत बसणार नाहीत. तरी सर्व शेतकऱ्याच्या पोरानं जागं व्हावं आणि या सिद्धल्या सरकारच्या विरोधात बोलायला शिकावं. आणि एक वेळ प्रसंगी पडली जरी करता आपल्या आमदार आडवा वाटत आला तर त्या आमदाराला आडवं चढून त्याच्या डोक्यावर पाय ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल, तरच ही लढाई आपण पूर्ण लढू शकू. अन्यथा आम्हाला घरी घातल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही. त्यामुळे या सरकारची दयावाया न करता आपण सर्वांची शेतकऱ्यांना एकत्र व्हावं आणि आपल्या हक्कासाठी आपण पूर्णपणे लढावं, हीच नम्र विनंती.